आज आपल्याला 11वी समाजशास्त्रातील प्रकरण 5 संस्कृती हा पाहायचा आहे. मग या संस्कृतीमध्ये आपण काय काय पाहणार आहोत? तर संस्कृतीची व्याख्या आणि प्रकार, संस्कृतीचे वर्गीकरण, संस्कृतीचे घटक, संस्कृतीचे वैशिष्ट्य, संस्कृतीचे महत्त्व, स्वसमूह श्रेष्ठतावाद आणि संस्कृतीचे संकरण. संस्कृतीची संकल्पना ही तशी अस्पष्ट आहे, ही गुंतागुंतीची अशी आहे. कारण संस्कृती ही समाजामध्ये आपल्याला संपादित करावी लागते आणि ही संस्कृती ही शिकून संपादित करतो आपण. आणि एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे त्याचे काय होत असते? हस्तांतरण होत असते. संस्कृती ही मागच्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे जाते, पुन्हा त्या पिढीकडून त्याच्या पुढच्या पिढीकडे, अशा प्रकारे हे हस्तांतरण होत असते. संस्कृतीमुळेच आपण पाहतो की प्रत्येक जे मानव प्राणी आहे हे वेगवेगळे दिसत असते. मग संस्कृती ही संज्ञा प्रथम कोणी वापरली? तर 1871 एडवर्ड टायलर यांनी ही संस्कृती संज्ञा वापरलेली आहे. संस्कृती हा शब्द लॅटिन भाषेतील कल्चरा या शब्दापासून घेण्यात आलेला आहे. कल्चुरा या शब्दापासून घेण्यात आलेला आहे आणि कल्चुराचा अर्थ काय? मग रुजवणे, वाढवणे असा होतो. तर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण संस्कृतीचा नेहमी वापर करत असतो. संस्कृतीमध्ये काही घटक जे असतात हे घटक आपण आपल्या जीवनामध्ये नेहमीसाठी ठेवत असतो. तर काही घटक हे काय करत असतो? काढून टाकत असतो. जी संस्कृतीमध्ये ज्या गोष्टी आपल्याला जे घटक आवडत नसतात किंवा जे योग्य वाटत नाही त्याचा वापर आपण करत नाही त्या संस्कृतीचा. तर काही घटक आपण त्याच्यामध्ये अजून नव्याने समाविष्ट करत असतो आणि त्यामुळे आपोआपच संस्कृतीची ही व्याप्ती वाढते. तर काही संस्कृतीमध्ये आपण सुधारणा करत असतो. यामुळे संस्कृती ही कशी असते? कधी काढून टाकतो, कधी त्याच्यामध्ये काही घटक समाविष्ट करतो, तर कधी संस्कृती ही वाढवत असतो. तर यामुळे त्यामुळे संस्कृतीला गतिशील आहे असं म्हटलं जातं. मग आता संस्कृतीची व्याख्या जे समाजशास्त्रज्ञ एडवर्ड टायलर अशी केलेली आहे की संस्कृती ही अशी जटिल समग्रता आहे की ज्यामध्ये ज्ञान, श्रद्धा, कला, नीतिमत्ता, कायदा, रीतिरिवाज आणि समाजाचा एक सदस्य म्हणून मानवाने संपादन केलेल्या इतर क्षमता व सवय यांचा समावेश होतो. म्हणजे संस्कृतीमध्ये सगळ्याच गोष्टी आल्या. आपल्याला समाजामध्ये राहत असताना ज्या ज्या गोष्टीची आवश्यकता आहे त्या सर्व गोष्टी म्हणजेच काय आहे? संस्कृती आहे. ह्याच्यामध्ये ज्ञान, श्रद्धा, कला, नीतिमत्ता, कायदा या सगळ्या गोष्टी आहे. पुन्हा आपल्या ज्या रूढी परंपरेनुसार ज्या चालत आलेल्या गोष्टी आहेत, रीतिरिवाज आहेत, या गोष्टीसुद्धा त्याच्यामध्ये येत असतात. विशिष्ट लोकांचे, समाजाचे जे विचार असतात, जी रीतिरिवाज असतं, जी वर्तणूक असते समाजामध्ये, ते म्हणजेच काय आहे? संस्कृती आहे. म्हणजे संस्कृतीमध्ये सगळ्याच गोष्टी येत असतात. आपण जे जीवन जगत असताना ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी म्हणजेच संस्कृती, विचार, रीतिरिवाज, आपलं जे दैनंदिन वर्तन आहे, ह्या गोष्टी सगळ्या संस्कृतीमध्ये येत असतात. त्याशिवाय आपण जी मनुष्य जी उद्दिष्टे साध्य करत असतो, अशी मानवनिर्मित जी साधनं आहेत, जी माध्यमं आहेत, ते म्हणजे सुद्धा काय आहे? संस्कृती आहे. म्हणजेच एकंदरीत संस्कृती म्हणजे काय आहे? तर व्यक्तीची, मनुष्याची जीवन जगण्याची पद्धत म्हणजेच संस्कृती आहे. समाजामध्ये व्यक्तीची जीवन जगण्याची जी पद्धत असते ही पद्धत म्हणजेच संस्कृती असं आपल्याला म्हणता येईल. मग त्यामध्ये आपण पाहिले की अनेक गोष्टी येत असतात. त्याशिवाय आपलं जे कामं आहेत त्या कामाचे प्रकार आहे, शिष्टाचार आहे, भाषा आहे, वर्तन, व्यवहार, प्रथा, मनोरंजक कला, साहित्य, खेळ, वैज्ञानिक दृष्टिकोन, ह्या सर्व गोष्टी म्हणजेच संस्कृती. म्हणजेच जीवन जगण्याची पद्धत म्हणजेच संस्कृती. त्याशिवाय
संस्कृती जी आहे त्या संस्कृतीमध्ये विचार विनिमय पद्धती आहे, विचार करण्याची एक पद्धत आहे, ह्याच्यामध्ये भावना आहेत, श्रद्धा आहेत, म्हणजे ज्या आपल्या मनामध्ये जे विचार असतात हे सुद्धा एक संस्कृतीच आहे. आपल्याला जे आपण वर्तन संपादित करत असतो मागच्या पिढीकडून पुढच्या पिढीकडे जे वर्तन येत असतं, जे रीतिरिवाज चालीरीती असतात ते आपण संपादित करत असतो. अशा प्रकारचं हे संपादित वर्तन आजी आजोबाकडून आईवडील आपले ते वर्तन संपादित करत असतात आणि आईवडिलांकडून त्यांच्या मुलांकडे ती संस्कृती जात असते. अशा प्रकारे आपल्या कुटुंबामध्ये ज्या धार्मिक रूढी परंपरा आहेत, इतर ज्या चालीरीती आहेत, या सर्व गोष्टी म्हणजेच काय आहे, संस्कृती आहे. प्रत्येकाला त्याच्या वर्गाचा, त्या समाजाचा, त्या कुटुंब गटाचा वारसा मिळत असतो. हा वारसा कसा असतो, सामाजिक वारसा असतो. तर वर्तनाचे प्रमाणीकरण करण्याचे तंत्र म्हणजे सुद्धा ही संस्कृती आहे. तर या संस्कृतीचे त्यांनी 2 प्रकार सांगितलेले आहेत. एक भौतिक संस्कृती आणि दुसरी अभौतिक संस्कृती. मग भौतिक संस्कृती कशाला म्हणायचं, तर जी संस्कृती आपल्याला डोळ्याने दिसत असते आणि जे मानवाने तयार केलेली असते, मानवाने निर्माण केलेले असते, जे आपल्याला डोळ्यासमोर दिसत असतं, त्या गोष्टी जे मूर्त स्वरूपात असतं त्या गोष्टी, ते वस्तू म्हणजेच काय आहे, भौतिक संस्कृती. तर भौतिक संस्कृती ही आपल्या जीवनाचा दर्जा वाढवण्यासाठी गरजेची असते. आपल्या भौतिक संस्कृतीमुळे आपल्या जीवनाचा दर्जा हा उंचावत असतो. मग अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या भौतिक संस्कृती आपण म्हणू शकतो, की ज्या आपल्याला डोळ्याने दिसू शकतात. मग कुठलंही असो, फळा असो, खडू असो, दागदागिने असो, विमान असो, कुठलेही जे आपल्याला डोळ्यासमोर दिसतात त्या गोष्टी म्हणजे भौतिक संस्कृती. हे कशा मूर्त असतात. मूर्त म्हणजे ज्या समोर असतात, डोळ्याने दिसू शकतात, अदृश्य स्वरूपात नसतात तर दृश्य स्वरूपात असतात, ते म्हणजे भौतिक संस्कृती. पोशाख, दागिने, टेलिव्हिजन, या सगळ्या गोष्टी म्हणजेच आपल्याला जे जे समोर दिसतं, जे जे मानवाने तयार केलेलं आहे, त्याला आपण मानवनिर्मित असं म्हणतो, त्या गोष्टी म्हणजे भौतिक संस्कृती. आणि दुसरा प्रकार आहे अभौतिक संस्कृती. अभौतिक संस्कृती म्हणजे काय, तर ह्याच्यामध्ये समोर मूर्त स्वरूपात नसतं, हे दृश्य स्वरूपात नसतं. तर हे कसं असतं, ही भौतिक संस्कृती आहे बघा. याच्यामध्ये आपल्याला जे जे समोर दिसतं, ज्या वस्तू मानवाने हे तयार केलेल्या आहेत, बनवलेल्या आहेत, त्या सगळ्या गोष्टी म्हणजेच आहे भौतिक संस्कृती. मग अभौतिक संस्कृती कशाला म्हणायचं, तर याच्यामध्ये अभौतिक संस्कृती ही जी आहे ही मानवाने स्वतःचे जे विचार आहेत, स्वतःचे जे कल्पना आहेत, याच्याशी संबंधित अशा प्रकारची ही असते. म्हणजे याच्यामध्ये ही मूर्त स्वरूपात नसते तर अमूर्त स्वरूपात असते, दृश्य नसते तर अदृश्य असते. मानवाचे जे विचार आहेत, मानवाचे जे हे आहे कल्पना असतात मानवामध्ये मनात येणाऱ्या, तर हे आपल्याला दिसतं का, दुसऱ्यांना दिसत नाही. फक्त ज्या व्यक्तीला त्या मनामध्ये कल्पना विचार येतात ते त्यांनाच फक्त समजतं. म्हणजे हे कसं आहे, अदृश्य स्वरूपात आहे, अमूर्त आहे. अप्रकट गोष्टी याच्यामध्ये असतात. मानवामध्ये अप्रकट ह्या कल्पना विचार हे जे कशा आहेत, अप्रकट आहेत. त्यांनी प्रकट केल्या तरच ते दुसऱ्यांना दिसतील की यांच्याकडे ही संस्कृती आहे, अन्यथा हा दिसणार नाही. म्हणजेच कुठलं आहेत, मूल्य आहे, प्रतीकं आहेत, ज्ञान आहे, श्रद्धा, नियम, ह्या सगळ्या गोष्टी आहेत जे आहे ते अभौतिक आहे. अभौतिक संस्कृतीमध्ये सुद्धा अजून 2 भागात विभागली गेलेली आहे. एक मनोज्ञ आणि दुसरी प्रमाणात्मकता. मग मनोज्ञ संस्कृतीमध्ये जे आपल्याला आसपासच्या ज्या घटना असतात, या घटना घडत असतात त्याचा अर्थ लावणे, म्हणजे जे ज्ञान आहे, जे श्रद्धा आहे, या गोष्टी. आणि प्रमाणात्मकतेमध्ये काय आहे, तर चालीरीती आहे, रीतिरिवाज आहे, परंपरा आहे, यांचं समावेश होत असतो. तर अशा प्रकारे सामाजिक वर्तनाला मार्गदर्शन करणारी मूल्य आणि नियम यांचा समावेश यामध्ये होत असतो. तर संस्कृती ही जी आहे ही
संस्कृती अशा प्रकारे अभौतिक भौतिकमध्ये असते. भौतिक ही मूर्त असते आणि अभौतिक ही अमूर्त असते आणि त्याच्यामध्ये ज्ञान, श्रद्धा, कला, कल्पना वगैरे या अभौतिकमध्ये येत असतात. तर संस्कृतीचे भौतिक जे संदर्भ आहे हे बदलत असतात. कारण आपण आधुनिक बनण्याच्या प्रक्रियेमध्ये जगण्याच्या पद्धतीचा स्वीकार करणे समाजातील सदस्यांना आपल्याला सोपे जात असते. आता उदाहरणार्थ नवीन फॅशन आहे, नवीन टेक्नॉलॉजी असतं. हे नवीन टेक्नॉलॉजी, नवीन तंत्रज्ञान हे आपण जसं समाजामध्येही अशा प्रकारे ही संस्कृती चाललेली आहे त्याप्रमाणे आपण ते स्वीकारत असतो, हे की नाही. समाजामध्ये आपण ज्याप्रमाणे फॅशन वगैरे चालली ते स्वीकारलं नाही, तर हे जुन्या पिढीची आहे संस्कृती असं म्हटलं जातं. आणि समाजामध्ये ज्या फॅशन, नवीन नवीन टेक्नॉलॉजी निघत असतं त्याप्रमाणे आपण त्याचा स्वीकार करत असतो आणि आपल्यामध्ये बदल करून घेत असतो. अभौतिक संस्कृती ही अमूर्त स्वरूपामुळे असल्यामुळे त्याच्यामध्ये बदलणे किंवा त्याचा स्वीकार करणे हे अवघड असतं. कारण जे ज्ञान आहे, कल्पना आहे, ज्या श्रद्धा आहे ह्या नेहमीसाठीच आपल्या मनामध्ये रुजलेल्या असतात. काही त्यांच्यामधील बदल जो असतो हा बदल काही वेळेस होतो किंवा काही वेळेस होत नाही, हे की नाही. उदाहरणार्थ समजा एखाद्यामध्ये संगीताची कला आहे आणि संगीताची कला असतानासुद्धा त्या व्यक्तीने समजा दाखवलं नाही, कला त्याची दाखवलीच नाही, तर याच्यामध्ये संगीत कला आहे हे आपल्याला दिसणारच नाही, म्हणजे ती मूर्त स्वरूपात नाहीच आहे. तर अशा प्रकारे हे समाज किंवा समाजाचं जो विशिष्ट भाग आहे हा भाग त्यांच्यामधील बदल आपण स्वीकारत नाही. तर अभौतिक संस्कृतीचे पैलू बदलण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये विरोध केला जातो. तर अशा प्रकारे भौतिक आणि अभौतिक हे दोन संस्कृतीचे प्रकार आपण पाहिले. त्यानंतर सांस्कृतिक गतिमंदता.